नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. आपण खूप साऱ्या विषयावर बोलतो आहे ना, वेगळ्या विषयावर बोलतो. आणि बऱ्याच जणांना आवडतात माझे विषय. तर खूप छान वाटतं, तुम्ही मला मस्त कमेंट करता, छान कमेंट करता. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुमचा प्रतिसाद आहे, त्याच्यामुळे धन्यवाद सगळेजणी. प्रत्येक व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करत जा व्हिडिओ पाहिल्यानंतर. कारण कसं, हजारो तुमचे व्ह्यूज असतात पण लाईक्स कमी असतात. तर आठवणीनं तुम्ही लाईक करत जावा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका, कारण तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच्या लगे दिसणार आहे. मी जेव्हा व्हिडिओ तुम्हाला सोडते, अपलोड करते, तेव्हा तुम्हाला लगेच व्हिडिओ दिसतात आणि माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतात. जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला. तर आपण आज कोणत्या विषयावर बोलणार आहोत तुम्हाला सांगते. महिलांना त्यांच्यापेक्षा जास्त वयाने मोठे असलेली पुरुष आवडतात. का आवडतात सांगा बरं मला. कारण बरेच जण म्हणणार तुम्ही त्यांना खूप अनुभव असतो म्हणून आवडतात, है ना. आणि जेव्हा आपलं लग्न जमवतात आई वडील, आमच्या काळी तरी बरं का, आता आमच्यापेक्षा आमचे नवरे म्हणजे पुरुष वयाने जास्तच असणार. अगोदरच्या काळामध्ये स्त्रियांपेक्षा पुरुष हे जास्त वयाचे असलेलीच लग्न करत होते. 5 वर्ष 10 वर्ष असं करत होते अगोदर बरं का. आता कसं तसं काही नाही, लहान असलं तरी करतात, मोठं असलं तरी करतात, असं काही नाही आता. पण असं आले की सगळ्यांच्या लक्षात, म्हणजे एक अनुभव आले बऱ्याच स्त्रियांना अनुभव आलेला आहे की आपल्यापेक्षा स्त्रियांपेक्षा पुरुष जास्त वयाने जर मोठे असेल ते खूप आवडतात त्यांना. कारण सांगते, त्यांच्या विचार खूप वेगळे असतात आणि दोघांचे विचार कसं साम्य नसलेलेच बरे असतं. आणि असं पण दोघांचे विचार वेगवेगळे असले तर भांडणं पण होतात, पण त्या भांडणामध्ये एक वेगळीच माया प्रेम असतं. आणि आपल्यापेक्षा जास्त वयाने जर पुरुष असले ना, ते समजून घेतात आपल्या प्रेयसीला, आपल्या बायकोला. काय म्हणतात, लहान आहे माझ्यापेक्षा, चला जाऊ द्या, असं समजून घेतात बरं का. बरेच ठिकाणी मी ऐकलेलं आहे. कारण माझे पतीसुद्धा मला खूप काही गोष्टी सांगतच नव्हते मला, कारण मी त्यांच्यापेक्षा खूप 10-11 वर्षांनी लहान आहे, त्याच्यामुळे मला काहीच सांगत नव्हते तिने. आणि बरं वाटते, जाऊ दे, सांगितलं नाही तेच बरं वाटते. आता सगळ्या काय 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 गोष्टी माहीत वालेत, व्यवहार ज्ञान हे मला काही सांगत नव्हते. आम्हाला घर सांभाळा, मुलं सांभाळा, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, एवढंच आम्ही. आताच्या मुली कसं नोकरी बी करतात, मुलं बी सांभाळतात, काम बी करतात, सगळंच करतात. ग्रेट आहेत बरं का, खरंच ग्रेट आहेत आजच्या मुली, सगळ्यामध्येच ग्रेट आहेत. खरंच. आपण खरंच मॅरेज लाईफविषयी आपण नेहमी बोलतो. का बोलतो? बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला तुम्ही की मॅरेज लाईफविषयी जास्त बोलता, फॅमिलीविषयी जास्त बोलता. हो, ज्या गोष्टी आजूबाजूला घडतात मी त्याविषयीच बोलते. तर आपल्यावर खूप प्रेम करतात, माया करतात, समजून घेतात, असं करतात. पण काही काही वेळेस काय होतं की आपल्या काही गोष्टी ते मानतसुद्धा नाहीत. मग आपल्या मनामध्ये एक द्वेष निर्माण होतो त्यांच्याबद्दल. परत म्हणतो आपण, काय म्हणतात, बापरे, आपल्यापेक्षा एवढ्या वयाने मोठे तर आपण कसं त्यांना बोलायचं, असं पण असतं. आणि त्यांना बाहेरचं जगाचं जास्त ज्ञान असतं, कारण आपल्यापेक्षा ते 10 वर्षांनी 5 वर्षांनी मोठे असतात. कमीत कमी 5 वर्ष तर फरक असायचा अगोदरच्या काळामध्ये. तर 5 वर्षाचा तर अनुभव आहे, 5 वर्षांनी तरी मोठे आहेत म्हणून आपण जास्त काय एवढं लक्ष देत नव्हतं घरामध्ये. त्यांचे आईवडील म्हणा, त्यांचा परिवार म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आपण सांभाळत आपण संसार करत होतो. असं म्हणत होतं की कुणाचं मन दुखलं नाही जायला पाहिजे. आपल्या आईवडिलांनी एवढं शिकवलं होतं आपल्याला, कुणाचं मन दुखवायचं नाही, कुणाला जास्त उलटं बोलायचं नाही. आपल्याला हेच शिक्षण दिलं होतं, कारण आपण काही नोकरी करण्यात का आपलं शिक्षण नव्हतंच. हां, म्हणजे आपल्या तर नवऱ्याला माहीतच असणार, ऐक तर आपल्यापेक्षा वयाने मोठे, आणि माहीतच असणार हिचं काही शिक्षण नाही, काय नाही, ही काही नोकरी करू शकत नाही, हिला काही व्यवहार ज्ञान येत नाही, म्हणून हे आपल्याला असंच ठेवणार. पण आपल्याला सगळं समजत असतं त्यावेळेला. समजत असून सुद्धा आपण म्हणतो जाऊ दे, आपल्याला कशा त्या भानगडीत पडायचं, नको त्या भानगडीत, बघतात ना ते बघू दे, असं असतं. आणि ज्या वयाने जास्त असतात ना पुरुष, ते बघा ना, मानसिक जो त्रास असतो तो खूप कमी असतो. शारीरिक त्रास पण अजिबात नसतो त्या व्यक्तीला, त्या स्त्रियांना. आणि
काही काही ठिकाणी पण असतं बरं का, असं अनुभव खूप आलेला आहे. बऱ्याच स्त्रियांचं, बऱ्याच माझ्या मैत्रिणीचा अनुभव आहे की आपल्यापेक्षा जास्त वयाने असलेले पुरुष स्त्रियांना खूप आवडतात. कारण त्यांना माहीत असते सगळं की एका बायकोला आपल्या कसं सुखी ठेवायचं, कसं आनंदी ठेवायचं. आणि ती बायको पण समजून घेते की आपल्या नवऱ्याला आपण कसं सुख द्यायचं, कसं आनंदी ठेवायचं. आपण सगळं जो खर्च असतो, आपली मेहनत असती, ती सगळं समजून घेत असते. आजकाल तसं नाही राहिलेलं. कारण स्त्री पण कमवत असती. स्त्री कमवती त्याच्यापेक्षा दुप्पट खर्च करत असते. स्वतःचं तर पूर्ण खर्च करतेच आणि नवऱ्याचं पण अर्ध खर्च करते. त्याच्यामुळं बघा ना, आजकाल स्त्रिया बघ ना, जे पहिल्याच्या काळामध्ये किती श्रीमंत असायचे पुरुष, कारण ते बायकामध्ये मध्ये करत नव्हते त्यांच्या. सगळं व्यवहार तेच करायचे. खूप श्रीमंत होते अगोदर. आता तेवढी श्रीमंती स्त्रियांकडे नाही राहिली, पुरुषांकडे पण नाही राहिली. कारण अशा पुरुष आणि ज्या स्त्रियांचे त्यांचे विचार खूप खूप म्हणजे खूपच वेगळे वेगळे असतात. आमच्या काळामध्ये कसं होतं, खूप विचार वेगळे जरी असले तर समजून घेत होतो एकमेकाला. कारण आपल्यापेक्षा ते मोठे आहेत आणि आपल्याला ते समजून घ्यायचे. आपण लहान आहे म्हणून समजून घ्यायचं पुरुष, आणि स्त्री काय करणार, आपल्यापेक्षा ते मोठे आहेत म्हणून समजून घ्यायचं, हे असं होतं. आणि स्त्रियांना अगोदर कसं मान सन्मान देत होते, है ना. आता कसं बघा, चार चौघामध्ये सन्मान नाही, रस्त्यावर बोलतात, काहीही करतात रस्त्यावर. तुम्ही बघा ना, तुम्ही रस्त्यावर एखाद्या रात्री तुम्ही जर उशिरा कुठं बाहेर गेला सिटीमध्ये आणि तुम्ही यायला लागलं ना, रस्त्यामध्ये तुम्हाला एवढं काय काय दिसणार. तल्लीहून चाललेल्या पोरी असतात, पिदोड्या पोरी असतात, नवरा बायको मध्येच काहीतरी करत उभारलेले असतात, चाळी करत उभारले असतात, एकमेकाच्या तोंडात तोंड लावून बसलेले असतात, काहीही करत असतात. हे सगळं कसं झालं आहे, आजच्या पिढीला ते आपण म्हणतो ना, पहिलीची पिढी चांगली. अजूनसुद्धा बघा तुम्ही खेडेगावमध्ये जाऊ, पहिल्याची पिढी चांगलीच म्हणतात. आताच काय हो म्हणतात, सगळं दिखावा आहे म्हणतात. बड्डेचा कार्यक्रमसुद्धा दिखावा. ते काल वडाच्या झाडाची पूजा केली, ती पण दिखावा. अर्धे तर तिथं नवरे येऊन उभारले होते त्यांची फोटो काढायला, व्हिडिओ काढायला. विचार करा. यावंच लागते म्हणे, तर भांडतेच मग. आणि आजकाल बायकांच्या ना पुरुष जास्त आहारी गेलेत. असं आहे. आहारी का गायचं, तर ते खूप भांडणं नको म्हणतात. हे नको रे बाबा भांडणं, ते तुला काय करायचं ते कर, असं होतं. आणि अगोदरचं प्रेम खूप वेगळं होतं. इतकं म्हणजे ना, इतकं प्रेम करायचे ना अगोदरचे नवरे बायकोला, की वाटत सुद्धा नव्हतं की आपल्या नवऱ्याला कधी सोडून जावं, असं त्यांना कधीच वाटत नव्हतं. एवढं एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी असायची अगोदर. म्हणून अगोदरच्या स्त्रियांना आणि आताच्या सुद्धा काही स्त्रियांना पुरुष त्यांच्यापेक्षा वयाने जास्त असलेले आवडतात. त्यात खूप वेगळे 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 कारणे आहेत. सगळ्यांचे वेगळं वेगळं विचार आहेत. कोणाला काय वाटतं की आपल्यापेक्षा जास्त जर वयाने मोठा पुरुष असेल, आपला नवरा असेल, तर आपल्याला तो जास्त प्रेम करतो, मान सन्मान देतो, असं. आणि काय करणं वाटतं की आपल्यापेक्षा मोठे आहेत तर ते आपल्याला समजून घेतात, माया करतात, प्रेम करतात आणि आपला संसार खूप सुखाचा होतो असं वाटतं. मुलांनासुद्धा समजून घेतात. आता कसं बघा, चिटचिट चिटचिट चिट करतात. त्यांची मुलंसुद्धा एवढा रडतात, एवढं चिटचिट करतात ना, कल्पनेच्या बाहेर. आजकालच्या पिढीमध्ये एक नाही तर दोनच मुलं असतात, ते सुद्धा त्यांना सांभाळणं होत नाही. अगोदर 5-5, 10-10, 8-8, 9-9, 12-12 लेकर कशी सांभाळायची विचार करा. एक मुलगा, एक किंवा एकच मुलगी, एक मूल आजकालच्या पिढीला सांभाळणं होत नाही नवरा बायकोला. काय दुनिया निघाली, काय निघाले बापरे. विचार करून आपण अक्षरशः वाटते, देवा हे बघायलाच नको आपल्याला. सगळं नको, हे सगळं दिखावा आहे, दिखावा. तुम्ही खरा संसार करता का नाही, त्या संसारामध्ये किती भांडणं करता तुम्ही, लेकरं तुमची किती किरकिर करतात, किती त्रास देते तुम्हाला, आहे की नाही. काय संसार आहे, कसला आकडतांड करता, कसलं भांडता. कारण दोघं पण कमवते असते, मी कमवते का तू कमवते असं करतात. त्याच्यामुळं प्रत्येक स्त्रीला हा तिच्यापेक्षा वयाने जास्त मोठा असलेला पुरुष जास्त वयाने असलेला आवडतो. कारण आता तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे, समजून घ्या तुम्ही. बाकीच्या गोष्टी तर तुमच्या सगळ्या लक्षात आलेल्या असेल. तर धन्यवाद. बाय. लाईव्ह चालू करत आहे मी आता सगळ्यांना. गुड नाईट.